20 फेब्रुवारीपर्यंत राहुरी शहरापर्यंत काम आणण्याचा आपला प्रयत्न आहे. पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या लग्नतीत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न आहेत, उद्या पण आहेत, परवा पण आहेत, थोडंसं लग्नतीतच्या वेळेस शहरामध्ये काम करणं हे अतिशय घातक होऊ शकतं. ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात लागेल. म्हणून हे लग्नतीत लग्नसराई ज्या त्या तारखा नाही आहेत त्या तारखा आम्ही आयडेंटिफाय करू आणि मग त्या तारखांमध्येच राहुरी शहरामध्ये त्या 4-5 दिवसामध्ये काम घटकाने उरकून घेऊ. सर दादा, अतिक्रमणाबद्दल आपण काय सांगता? जो काही 30 मीटरचा ROW आहे नॅशनल हायवेने निश्चित केलेला, गटर ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे गटारीच्या बाहेर 4.2 मीटर ही नॅशनल हायवेची हद्द आहे. आज सगळ्यांची चर्चा केल्यानंतर जे राहुरीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, माझी सगळ्या राहुरीच्या सगळ्या जनतेला विनंती आहे की आज या पुढच्या 3 दिवसामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्या हद्दी या झेंडा लावून 50-50 मीटरच्या अंतरावर मार्क करतील. त्या हद्दी निश्चित झाल्यावर जेवढे लोक त्या हद्दीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे जे काही व्यवसाय असतील ते मागं सरकून घ्यावेत आणि मागं सरकल्यानंतर मग तो रस्ता समोपचाराने मोकळा व्हावा आणि तिथं पेव्हिंग ब्लॉकचं प्रयोजन आपण करत आहोत. तो प्रस्ताव दिल्लीला पाठवून तो प्रयोजन झाल्यानंतर पेव्हिंग ब्लॉक लावले जातील. मात्र जर ते मागं गेले नाहीत तर अतिक्रमण काढायचा निर्णय हा घ्यावा लागेल आणि प्रशासन अतिक्रमण काढायचा निर्णय घेऊन पुढे कारवाई करेल.